हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांना गुड मॉर्निंग। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि मी आज तुमच्यासोबत माझं हाऊस क्लिनिंग, मॉर्निंगचं पूर्ण हाऊस क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा। तर आता रात्रीचे 1-2 वाजेपर्यंत शिवांश खेळत असतो आणि कसं आहे ना, रात्री आम्ही पण लेट झोपतो, त्यामुळे शिवांश पण लेट झोपतो। आणि कसं आहे ना, आता सुट्ट्या चालू आहे, त्यामुळे मग घरामध्ये पूर्ण सगळीकडे खेळण्या पडलेल्या असतात आणि मुलांना कसं आहे ना, खेळायला मिळालं की रात्री किती वाजेपर्यंत सुद्धा खेळतात आणि सुट्ट्या चालू असल्यामुळे काही बोलू पण नाही शकत। तर बघा, सकाळी सकाळी सगळ्यात आधी मॉर्निंगला मिस्टर आणि शिवांश जेव्हा स्कूलला जातात ना, त्यानंतर मी लगेचच क्लिनिंगला लागते। सगळ्यात आधी त्याच्या सगळ्या खेळण्या उचलून घेतल्या, कानाकोपरा सगळा आज मला क्लीन करायचा होता। अगदी 1 तासामध्ये मला पूर्ण मॉर्निंगचं माझं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर मी स्वतःलाच आज चॅलेंज केलेलं होतं की आज 1 तासात आपलं पूर्ण घर क्लीन करायचं आहे आणि प्रत्येक कामाला जर 5-5 मिनटं जर दिले ना, तर सगळं काम अगदी झटपट होत असतं। उठल्या अगोदर मी लगेचच मोबाईल हातात घेत नाही, कारण कसं आहे, मोबाईल घेतला की आपल्या घरामध्ये जो काम असेल ते तसंच पडून राहतं आणि टाइमपास देखील होतो। तर बघा, आता मी 9:15ला हे काम आवरायला घेतलं होतं आणि हे सगळं काम आवरायला मला 1 तास लागलेला होता, म्हणजे जवळपास 10:15 वगैरे वाजले होते। आणि बघा, सगळ्यात आधी तर बेडशीट नीट करायची होती। खाली जे अंथरूण वगैरे सकाळचं पडलेलं होतं ते सगळं उचलून घेतलं, म्हणजे कसं आहे ना, हॉलमध्ये एकदा अंथरूण उचललं ना, तो हॉल अगदी चांगला दिसायला लागतो, स्वच्छ दिसायला लागतो। कोणी आलं तर आपलं घर मेसी वगैरे सुद्धा दिसत नाही। त्यामुळे पुढचं म्हणजे असं की सोफा क्लिअर करायला घेतला। सोफासुद्धा दिवसभर लहान मुलं असले की सगळा इकडे तिकडे होऊन जातो, पसारासुद्धा देखील करतात, कवरसुद्धा सोफ्यावरचं काढूनसुद्धा इकडे तिकडे पडलेलं असतं। उषा तर तो खेळायला रोजच घेतो, त्यामुळे मग कसं आहे ना, सकाळी मॉर्निंगच्या वेळेस जेव्हा मी घरात एकटी असली ना, तर ही क्लिनिंग मी करत असते, म्हणजे कसं आहे, पुढचे 2-3 तास तरी निवांत घर अगदी स्वच्छ वाटायला लागतं। तर बघा, सोफ्यावरचं सगळं मला बेडशीट वगैरे कवर सगळं झटकून वगैरे असं रोजचं माझं काम असतं, झटकून वगैरे घेत असते। त्यानंतर हे कूलर जे आहे रात्रभर जे यूज करतो, त्यामुळे हे सुद्धा जागेवर लगेच ठेवून देते, म्हणजे हॉल आपला अगदी क्लिअर दिसायला लागतो आणि पसारा देखील दिसत नाही। त्यानंतर चप्पल बुटा जे असं खाली पडलेल्या असतात ना, तर मला दिसायला अगदी आवडत नाही असा पसारा। आणि कसं आहे ना, हॉलमध्ये जेव्हा आपण झाडू मारतो ना, त्यावेळेस हे काम अजून एक्स्ट्रा वाढतं, त्यामुळे दिसेल जिथे जिथे मला जे काम दिसत जातील तिथे मी हे काम करत चालते, म्हणजे कसं आहे ना, ठरलेलं काम असतं। रोजच्या रुटीनमध्ये हे काम जर आपलं फिक्स असलं ना, तर आपल्याला कोणत्याच कामाला अडथळा येत नाही, अगदी कसं उमजत सुद्धा नाही देखील, असं सुद्धा मला होत नाही। तर बघा, बेडरूममध्ये आले। बेडरूममध्ये जे टॉवेल वगैरे इकडे तिकडे पडलेले होते, टॉवेलच्या छान घड्या घालून घेतल्या, जागेवर ठेवले। त्यानंतर बाहेरचे जे कपडे होते जे सुकलेले कालचे, ते घरामध्ये घेतले, तसेच बेडशीटवर नट पडून देता लगेच त्यांच्या घड्या घालायला घेतल्या, म्हणजे कसं आहे ना, वस्तू लगेच जागेवर जर गेली ना, तर आपल्या दुसऱ्या दिवशीला ती वस्तू सापडते देखील आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं। तर मॉर्निंगच्या वेळेस प्रत्येक कामाला मी 5-5 मिनिट देत असते आणि मॉर्निंगचे हे रुटीन खास करून सगळ्यांना माझं आवडतं आणि त्यामुळे मी विचार केला की तुमच्यासोबत आता मॉर्निंगचं रुटीन परत एकदा शेअर करावा, की घरातल्या इतके सारी कामं असतात जी आपण बायका एकटंच करतो आणि ज्यांच्या घरामध्ये हाऊस मेड वगैरे नसेल किंवा कामवाली वगैरे किंवा कोणी हेल्पला नसेल, तर मग त्या बायकांनाच माहिती असतं की आपण एकटं किती मॅनेज करत असतो घर। आणि हो, माझं घर हे रेंटवर आहे आणि रेंटवर असल्यामुळे काय झालं ना, की आपण रेंटवर जरी असलं तर आपलं घर आपण स्वच्छ ठेवायलाच पाहिजे। तर आपलं म्हणजे रेंटवर घर असू द्या किंवा स्वतःचं असू द्या, घर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे, कारण घरामध्ये लक्ष्मी नांदली पाहिजे किंवा घरामध्ये लक्ष्मीचा वास असला पाहिजे। त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी मी दिवसभर प्रयत्न करत असते आणि नॉनस्टॉप माझं हे काम चालूच असतं। आता हे काम माझं 1 तासामध्ये होत असतं, पण दुपारच्या वेळी कसं आहे ना, 1 वाजता शिवांश घरी येतो आणि मग तो आल्यानंतर त्याचं जेवण वगैरे खाऊ घालायचं असतं, त्यानंतर त्याला झोपवायचं असतं, तो थोडा वेळ खेळतो, त्यामुळे परत बेडशीट इकडे तिकडे होती, चादर इकडे तिकडे होऊन जाती किंवा टॉयज परत सगळ्या टॉयज तो इकडे तिकडे फेकतो। त्यामुळे कसं आहे ना, हे काम दिवसातून 2दा मला करायचं असतं। त्यानंतर बेडशीट क्लिअर करून घेतली। बेडरूममध्ये ही बेडशीट नीट करणं खूप गरजेचं असतं। बेडशीट कधीच आपली अस्ताव्यस्त नसायला पाहिजे, कारण बेडशीट आपली जिथल्या तिथे जर ठेवली तर बेडरूम आपला अगदी
मेकोर आणि व्यवस्थित दिसायला लागतो। त्यानंतर झाडांना छान पाणी घालून घेतलं। सकाळी सकाळी झाडं इतकी सुकतात ना, तर झाडांना सगळ्यात आधी पाणी घालून घेते आणि उन्हाळा चालू त्यामुळे 2 वेळा तरी पाणी घालायलाच लागतं। त्यानंतर बघा पाणी घालून झालं आणि घरामध्ये आल्यानंतर झाडू मारायला घेतला। तर झाडू मारताना काय होतं ना की कचरा वगैरे सगळा इकडे तिकडे कानाकोपऱ्यामध्ये सांडलेला असतो आणि लहान मुलं असले की घरामध्ये काही ना काही दिवसभर काही खातात वगैरे किंवा काही खरगटे इकडे तिकडे जर पडलं, मुंग्या लगेचच होत असतात घरामध्ये। त्यामुळे मला अगदी व्यवस्थित मला कानाला कोपरा झाडून घ्यावा लागतो आणि कुठे काही सांडलेलं असलं तर नीट मला व्यवस्थित पद्धतीने उचलून घ्यावं लागतं। झाडू मारताना कधीही सोप्या खालून सुद्धा तुम्ही एक हात मारून घेत चला। माझा तर 2 दिवसाआड मी सोप्या खालून म्हणा किंवा कुठेही कानाकोपऱ्यामध्ये हात जिथे आपण रोज झाडू शकत नाही तिथे मी रोज क्लीन करून घेत असते। आणि त्यानंतर जो माझा टेबल आहे, टेबलच्या खालती सुद्धा जे काही धूळ वगैरे असते रोज असं एकदा झाडून घेत असते। तसं तर दिवसातून 2दा झाडायला पाहिजे। जर मला जास्तच जर घाण वाटलं तर मी 2दा झाडून घेत असते। तसं माझं दिवसभर खराब होत नाही, कारण कसं आहे ना, मुलगा एकदा दिवसभर झोपला किंवा घरामध्ये सकाळी स्कूलला जातो, दुपारून जो घरी आला थोडा वेळ खेळतो, अगदी काही कचरा वगैरे होत नाही त्यामुळे। तर बघा त्यानंतर मग परत एकदा आता झाडू वगैरे सगळ्या हॉलला, बेडरूमला, किचनला सगळीकडे मारून घेतलेला आहे आणि आता लगेचच मी फरशी पुसायला घेतली। फरशी का पुसते, कारण फरशी कशी ना, आता उन्हाळ्यामध्ये ना फरशीवरती काही सांडलं की डाग वगैरे होतात आणि काही चिकट वगैरे गोड पदार्थ देखील सांडलेला असला की लगेचच मुंग्या येतात, झुरळ देखील वासाने बाहेर येतात आणि मग काय होतं ना की त्यावरती आपण जेवायला वगैरे बसतो किंवा काही खरगटं वगैरे चिकटलेलं असेल तर कपडे देखील आपले खराब होतात। त्यामुळे मग असं फरशी पुसणं खूप गरजेचं असतं, कारण आता उन्हाळ्यामध्ये माशा वगैरे किंवा मुंग्या, झुरळ हे घरामध्ये आपल्या भटकत असतात आणि त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं। तर फरशी छान पुसून घेते। हॉल वगैरे सगळं असा क्लीन करून घेत असते मी। हॉलमध्ये सुद्धा कानाला कोपरा मला फरशी पुसायला खूप आवडतं आणि कसं आहे ना, फरशी पुसल्यावरती खूप छान फ्रेश वाटतं। फरशी जेव्हा पुसत असते ना तेव्हा सगळीकडचे फॅन मी लावून देते आणि फॅनने कसं आहे ना लवकर फरशी आपली सुकल्या जाते। तर घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आपण फरशी रोज पुसली पाहिजे। तसा आता माझा मुलगा 5 वर्षाचा झालेला आहे आणि आता त्याचं इतकं काही त्रास नाही आहेत की लहान मुलांचं जे काही असतं उलटी वगैरे, शी वगैरे करतात, त्यामुळे फरशी खराब होतच असते। पेज वगैरे किंवा काही पाजायचं असलं तर सगळं घरामध्ये होत असतं, त्यामुळे तो प्रॉब्लेम तर नाही आहे। पण फरशी मी 2 दिवसाआड पुसतच असते। किचनमध्ये आल्यानंतर इतकी सगळी भांडी पडलेली होती। किचनमध्ये पूर्ण ओटा माझा भरलेला होता आणि मेसी वगैरे सुद्धा झालेला होता। भांडे तर तुम्ही बघू शकता, इतकी सगळी भांडी जमा झालेली होती। तर सगळ्यात आधी किचन ओट्यावरती थोडं पाणी टाकून घेतलं, जिथे जिथे चिकट वगैरे झालेलं होतं तिथे। त्यानंतर जे खरगटं वगैरे होतं ओट्यावरचं सगळं खरगटं उचलून घेतलं आणि एका पिशवीमध्ये भरलं। कसं आहे ना, आता पिशवीमध्ये भरलं ना तर आपण पिशवीला गाठ मारून पॅक कचऱ्यामध्ये टाकू शकतो आणि जर आपण तसाच जर कचरा टाकला ना तर आपला डस्टबिनसुद्धा खराब होतो आणि आपला खरगट्याने झुरळ, मुंग्या त्यामध्ये सुद्धा होत असतात। त्यामुळे तर पुढचं बघा, भांडी घासायची होती। तर भांडी घासताना सगळं खरगटं जे होतं, जे भांड्यामध्ये होतं किंवा चाळणीमध्ये जे चहा पावडर होती सगळं मी असं काढून घेते। थोडं देखील मी बेसिंगमध्ये ठेवत नाही, कारण कसं आहे ना, स्वतःचं जरी नाही आहेत पण दुसऱ्याचं जे असलं तर आपण त्या वस्तूची किंमत केली पाहिजे। स्वतःचं आपलं जेव्हा होईल त्यावेळेस आपण आपलंसुद्धा घर देखील असं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो। तसंच मग आपण जेव्हा रेंटने राहतो ना तर आपलं समजून आपण घर आवरत असतो आणि जे रेंटवर राहतात किंवा जी अशी स्वच्छता करतात त्यांना माहितीच असेल आणि सवय जर अंगाला असली ना कामाची तर आपल्याला कुठेच अडचण येत नाही, भलेही रेंटवर असू या स्वतःचं असू द्या। आणि कसं आहे ना, भरपूर वेळा मी बघितलं आहे, रेंटवर असलं किंवा स्वतःचं देखील असलं ना तर भरपूर जणांच्या घरी मी घर बघितलेलं आहे, अगदी घरामध्ये इकडे तिकडे सगळा कचरा पडलेला असतो। लहान मुलं देखील कचरा करून ठेवतात, तसाच तो कचरा पडलेला असतो। घरामध्ये इकडे तिकडे सगळीकडे घाण असते। तर कसं आहे ना, आम्हाला आधीपासूनच कामाची छान सवय असल्यामुळे ना मला हे काम करायला अगदी चांगलं वाटतं। क्लिनिंग जर नाही केली ना तर माझं डोकं दुखायला लागतं। घरामध्ये इतकं सगळं काम बघून अजून हायपरटेन्शन होत असतं, डोक्यामध्ये सारखे सतत विचार येतात।
कोणत्या कामापासून सुरुवात करायची आणि कसं करायची। त्यामुळे कसं आहे ना, कामाची सवय खरंच पाहिजे। आपण कोणावर अवलंबून नसलं पाहिजे की आपल्याला कोणी आलं तरच आपण क्लिनिंग करूया, किंवा घरामध्ये देखील कोणी असेल जोडीला तर आपण त्यांच्या भरोशावर नाही राहायचं। आपण आपलं काम आपणच करून घ्यायचं, किंवा जर घरामध्ये मेड वगैरे लावलेली असेल, ती सुद्धा येणार असेल तर तेवढ्यापुरतं आपल्याकडनं जितकं शक्य होईल तितकं आपण घरामध्ये क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे कसं आहे, आपल्या अंगाला देखील स्वच्छतेची सवय असल्यामुळे आपण सुद्धा देखील कामाच्या सवयीमुळे आपली बॉडी एकदम फिट राहते आणि आपल्याला आजार वगैरे देखील लागत नाही। तुम्ही बघितलं असेल, भरपूर घरांमध्ये मेड वगैरे असतात, कामवाली बाई असते। त्यामुळे काय होतं ना, की ज्या घरातल्या स्त्रिया असतात ना, अगदी घरामध्ये बसूनच असतात आणि त्यांना बसून बसून अगदी कोणते आजार लागतात किंवा आजार देखील लागतात, आणि कामाची सवय नसल्यामुळे तब्येत देखील आपली सुटत असते। आणि तब्येत एकदा सुटली की आपल्याला बॉडीला खूप काही प्रॉब्लेम येतात, खूप काही प्रॉब्लेमला फेस करावा लागतो। त्यामुळे कसं आहे ना, आपल्या कामाची सवय थोडीफार तरी आपण लावून घ्यायला पाहिजे। त्यानंतर किचन ओटा पुसताना सगळे कानाकोपरे पुसून घेते। जेव्हा स्वयंपाक वगैरे झाला ना, तर खरगटं वगैरे इकडे तिकडे उडालेलंच असतं। मग आपण काय करतो, चालूवर हात मारण्यापेक्षा सगळे कानाकोपरा ओट्यावरती जितकं काही ठेवलेलं असेल सगळं सरकवून वगैरे आपण असं पुसून घ्यायचं। अशा पद्धतीने मी माझं रोजचं हाऊस क्लिनिंग करत असते। रोजची ही सवय माझी ठरलेलीच आहे आणि हे काम मला अगदी केलं तर मला मनाला खूप शांती देखील भेटते। आणि घरामध्ये एकटं असलो ना तर निवांत असं एकीकडे काम चालू ठेवायचं। आणि तुम्हाला जर खूपच कंटाळा येत असला तर मग काय करायचं, टी व्हीवर तुम्ही गाणे वगैरे ऐकू शकतात। तुम्हाला जे काही सॉन्ग आवडत असेल तुम्ही ते लावून कामं करू शकतात, किंवा देवाची गाणी लावू शकतात, किंवा काहीतरी देवाचं तारक मंत्र म्हणा किंवा काही जप म्हणा तुम्ही लावून छान एकीकडे ऐकू शकतात आणि एकीकडे तुम्ही छान घराची क्लिनिंग देखील करू शकतात। अशा वेळेस काय होतं ना, की आपलं मन देखील रमतं, किंवा घरामध्ये काम असलं ना तर आपण बिझी राहतो। त्यामुळे आपल्या डोक्यात सतत काही जे विचार असतात ना ते विचार देखील आपल्या डोक्यात येत नाही। तर बघा, बोलता बोलता छान किचन ओटा पुसून घेतला। जे काही खरगटं वगैरे झालेलं, सांडलेलं, कडक झालेलं होतं ना, पाणी टाकून एकदा छान घासणीने घासून घेतलं आणि ओट्यावरचं जितकं काही पाणी होतं किंवा काही जे ऑइलीपणा होता सगळं असं वायपरने क्लिअर करून घेतला। आणि हो, तुम्ही पण माझ्यासारखीच क्लिनिंग करतात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर भांडी झाली, किचन ओटा क्लिअर झाला। त्यानंतर पुढचं काम म्हणजे बॉटलसुद्धा एकदा सकाळी भरून ठेवावं लागतात। कसं आहे ना, संध्याकाळच्या बॉटल रिकाम्या झाल्या ना तर मी सकाळी भरूनच ठेवते, पण कधी कधी संध्याकाळी जर विसरली तर सकाळी बॉटल भरूनच ठेवत असते। कसं आहे, जेवताना थंडगार पाणी असलं तर आपल्याला जेवताना तहान देखील म्हणजे भागते आपली। थोडंफार थंड पाणी लागतंच, उन्हाळ्यामध्ये तरी शक्यतो आपल्याला माठ किंवा फ्रीजच्या पाण्याची गरज पडत असते। त्यानंतर फ्रीज पुसायला घेतला। फ्रीजला सुद्धा आपले दिवसभरात इतकी हात लागतात, आपण सारखं पाणी वगैरे प्यायला दरवाजा ओपन करतो किंवा काही स्वयंपाक करताना काही फ्रीजमधनं सारखं आपण काढत असतो, तर आपले सगळे खरगटे हात फ्रीजला लागतात। फ्रीजवरती उडालेलं असतं, फ्रीजच्या हँडलवर देखील तेलकट डाग असतात। त्यामुळे कसं आहे ना, फ्रीज दिवसातून एकदा तरी पुसलंच पाहिजे। आणि हो, नसल पुसाल तर आठवड्यातून एकदा नक्कीच अशी क्लिनिंग करत जावा। कसं आहे ना, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं। पुढचं असं झालं की स्पीकर वगैरे पुसायला घेतला। टी व्ही वगैरे सुद्धा देखील मी दिवसातून एकदा पुसत असते। फ्रीजवर देखील धूळ वगैरे उडालेली असते आणि धुळीचे जे कण फ्रीजवर टी व्हीवर जर तसेच राहिले तर टी व्हीसुद्धा भुरका पडायला लागतो। टी व्हीवर असे बारीक बारीक धुळीचे कण चिकटलेले असतात आणि रोजच्या रोज जर टी व्ही स्वच्छ ठेवला तर सगळ्या वस्तू आपल्या चांगल्या राहतात आणि टिकतातसुद्धा। तर मला या कामाची खूप सवय झालेली आहेत आणि मॉर्निंगला माझे 1 ते 1.5 तासामध्ये सगळी कामं नॉनस्टॉप मी आवरूनच घेते। 11 वाजेपर्यंत पूर्ण माझी घराची क्लिनिंग झालेली असते आणि मुलगा घरी यायच्या आत मी असं घरातलं सगळं आवरून घेत असते, ज्यामुळे माझं मन अगदी प्रसन्न राहतं, घरसुद्धा स्वच्छ राहतं आणि घरामध्ये लक्ष्मीसुद्धा राहते। आपल्या अशा स्वच्छतेमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सुद्धा वास राहतो। तर बघा, आता शेवटचं काम म्हणजे आपला जो आरसा आहेत ना, आरसासुद्धा आपण छान पुसला पाहिजे। आरशावरती जे काही डाग वगैरे लागलेले असतात ना, बेसिंग जवळ जेव्हा आपण पाणी वगैरे तोंड वगैरे धुतो, जेव्हा ब्रश करतो ना, तर सगळं आरशावरती उडालेलं असतं। तर असं छान ओल्या कपड्यांनी पुसून घेते, कारण कसं आहे ना, जास्त ओला कपडा घेत नाही, कारण मागून लाकडाचं मिरर आहे, म्हणजे लाकडाचा जो पुठ्ठ्याचा जो भुस्सा असतो ना
तो खराब होऊ शकतो, त्यामुळे अशा पद्धतीने रोज पुसून घेते। बेसिंगसुद्धा रोज असं छान घासून घेत असते। रोजची रोज माझी ही क्लिनिंग फिक्स आहेत आणि मला रोज या क्लिनिंग केल्याशिवाय होत नाही आणि या क्लिनिंग जर मी नाही केलं ना तर मला घरामध्ये काहीतरी चुकलं सारखं वाटत असतं। भलेही तुम्ही आजारी वगैरे असाल किंवा एकटे असाल, तुमच्या मागे जर लहान मुलं असतील तर तुम्ही थोडी थोडी क्लिनिंग करत जावा। लहान मुलं असले की थोडं थांबून मुलं झोपले किंवा थोडंसं काही घरामध्ये तुम्हाला जर थोडाफार टाईम मिळाला ना तर अशा गोष्टीची क्लिनिंग किंवा स्वच्छता ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा। मला या गोष्टीची सवय इतकी झालेली आहे ना की ही गोष्ट नाही केली ना तर मला घरामध्ये अगदी अस्ताव्यस्त वाटतं, डोक्यामध्ये खूप भणभण व्हायला लागते आणि बोलता बोलता छान मी एकीकडे बेसिंग वगैरे स्वच्छ पुसून घेतला। बेसिंगचा जो कडप्पा आहे तो सुद्धा छान क्लिअर करून घेतला। त्यानंतर बघा, बाथरूम क्लिनिंग केली, टॉयलेट क्लीन केलं। हे कामसुद्धा खूप गरजेचं असतं, कारण आपल्या बाथरूम टॉयलेटमधनं जी नेगेटिव्हिटी येत असते ना, नेगेटिव्ह ऊर्जा म्हणू शकता तुम्ही, जर नकारात्मक सकारात्मक जसं असतं ना, तर नकारात्मक गोष्टी आपल्या टॉयलेटमधून येत असतात आणि आपल्या घरामध्ये टॉयलेट स्वच्छ ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। भलेही तुम्ही घरामध्ये एक गोष्ट कमी करा, पण टॉयलेट देखील आपलं रोजच्या रोज स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण टॉयलेटमधनं नेगेटिव्ह एनर्जी येत असते। कारण बाथरूममधनं असं म्हणतात की आपल्या घरामध्ये काही दोष वगैरे जर लागलेला असेल तर तो टॉयलेटमधून येत असतो, त्यामुळे आपल्याला टॉयलेट स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं। तर टॉयलेट आणि बाथरूम मी रोजच्या रोज घासून घेत असते आणि बाथरूम जेव्हा आंघोळ वगैरे झाली की कपडे वगैरे सुद्धा लगेच धुवून टाकते, बाथरूममध्ये तसेच ठेवत नाही। कसं आहे ना, दिवसभर ते घाण वाटतं। आणि कशी वाटली आजची क्लिनिंग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। भेटते पुढच्या